नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज रविवार आहे, तारीख आहे 28 जून. सकाळचे वाजलेले आहेत आता जवळजवळ 8:45 झालेले आहेत. सूर्य आता बऱ्यापैकी वर आलेला आहे. पावसाचा बिलकुल ठिकाणा नाही. मागे मी तुम्हाला दाखवलं की 2 दिवस पाऊस पडला, त्यानंतरला अजून पाऊस म्हणजे पडलाच नाही. असा थोडासा रिमझिम झाला, परंतु त्यानंतर पाऊस गेला आहे तो अजून त्याचा पत्ताच नाही आहे. तर कसं होणार काय माहिती यावर्षी. 28 जून आला तरी पाऊस नाही आहे. तर होप की येईल पाऊस आहे ना. काही ठिकाणी सुरू झालं आहे, न्यूजमध्ये सांगत आहेत की बाबा पाऊस पडेल, वादळ वारा होईल, परंतु तसं काही झालं नाही. वादळ वारा नको, परंतु पाऊस येऊ दे. तर चला मंडळी, आज आपण पुन्हा चाललो आहे झाडं लावण्यासाठी. तर ही आहेत रायबल आंब्याची झाडं. ॲक्च्युली मी पिशवीमध्ये लावली होती. तर इथे जवळजवळ 10 रोपं आहे तिकडे. हे बघा, ही झाडं मी लावायला जाणार आहे वरती डोंगरावरती जी जागा आहे तिकडे. तर तिकडे काही पाण्याची सोय नाही, त्यामुळे ही अशी 1 वर्षाची झाडं आहे ती. मग आता पावसाळ्यामध्ये पाणी मिळाल्याच्या नंतरला बऱ्यापैकी ती मोठी होतात आणि मग उन्हाळ्यापर्यंत, पुढचा पावसाळा येईपर्यंत टिकाव धरून राहतात. आणि त्या जागेमध्ये मग मला खुंटी कलम करायचं आहे. त्यासाठी ही चालू आहे माझी झाडं लावण्याचं लास्ट 3 इयरपासून. 3 वर्षापूर्वी मी काय केलं होतं, बाटी लावल्या होत्या, आंब्याच्या बाटी असतात ना त्या. तर त्या काय झाल्या आहे, खारुताई असतात, त्यांनी ते फोडून बहुतेक खाल्ल्या, त्यामुळे ते जास्त काही रुजल्या नाही. त्यानंतर गेल्या वर्षापासून मी अशा प्रकारे ही रोपं लावायला सुरुवात केली. तर गेल्या वर्षी काही लावलेली आहेत, आपण आता गेल्यानंतरला बघू, मी तुम्हाला दाखवेन. आणि आता यावर्षी ही थोडी लावेन, आणखी थोडी नंतर पुन्हा लावेन. तर अशा प्रकारे त्या जमिनीमध्ये अशी ही झाडं लावण्याची काम चालू आहे माझं. नंतरला मग थोडी मोठे झाले ना की मग यांना आपण खुंटी कलम करणार आहोत, म्हणजे 3-4 वर्षांनी थोडी मोठी झाली की. तर चला आता निघतो आहे मी. आज एकटाच असणार आहे मी, बाबा काही येणार नाहीत, कारण का खूप दूरवरती जायचं आहे डोंगरावरती आणि त्यांना तेवढं चालायला जमणार नाही. तर चला, हे ॲक्च्युली आता एवढं वजन आहे, कसं घेऊन जायचं हा प्रश्न आहे. फावडा आहे, कुदला आहे आणि ही झाडं, पुन्हा पाण्याची बॉटल, चला कोयती, हे सर्व घेऊन जावं लागणार आहे. चला निघूया आता फटाफट. भाई येत आहे काय? हां चला. मला भाजी बनवायची आहे. हे बघा, भाजी बनवत आहेत. काजू, आज बोंबील स्पेशल ना. बोंबील काजू, बोंबलांमध्ये काजू. चला मी येतो. लवकर ये. तर चला निघालो आहे आता, असं डोक्यावर घेऊन. चटणी हो बाई. तिसलांची आहे का? नाही तिसलांची मसाला आहे. कुठे आंबे लावायला? हो कुठे घातल्या सड्यावर? हो एकटंच की हो, एकटाच. आयडिया मस्त, अशी उभी उभी वाटायची. काय आता बसवत नाही तो. पण मस्त वाटायला असं मस्त भेटतं. आता मी आयडिया मारी गेले. गावामध्ये ना नेमकीच माणसं भेटतील आता. ती मागली नाही कुठं, पाठीमागे वाटतं. गावात आता जास्त माणसं नाही कोणी. मामी चल, येतो का? हे आंबे लावायला नेतोय. हो हो, नाही मी जातो, एकटाच जातोय. हो हो. हे बघा गाव आमचं, असं आहे गाव. ते तिकडे दूरवरती डोंगरात दिसतंय ते चिंचघर. बघा स्मशान, शांतता अगदी. गावची जिल्हा परिषदची शाळा, प्राथमिक 1ली ते 5वीपर्यंत शाळा आहे. हे बघा माकड ओरडतोय, 1ली ते 5वी. तर विद्यार्थी किती असतील सांगा तुम्ही? 1ली ते 5वीपर्यंत विद्यार्थी किती असतील? हां, तर विद्यार्थी फक्त माहिती आहे का, फक्त 3 आहेत. 5वीला 2 आणि 1लीला 1, असे 3 विद्यार्थी आहेत. आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो ना, त्यावेळी मला आठवतं आहे बहुतेक 52 या 48 1ली ते 5वीचा पट होता, परंतु आता एवढी कमी आलं आहे. आणि आम्ही होतो ना, तोच एक ते शाळेचा पटसंख्येचा फिक्स पॉईंट होता. त्यानंतरला मग हळूहळू कमी होत गेली. एक माणसं आहेत ती शहरांकडे जायला लागली आपली फॅमिली घेऊन, त्यामुळे पटसंख्या कमी होत गेली. मी आयडिया केले, कमी वस्तूंमध्ये आज काम करायचं, कारण का वरती नेण्यासाठी मला जास्त वस्तू इक्विपमेंट मी घेऊन जाऊ शकत नव्हतं, जसं की फावडा, कुदळा किंवा टिकाव. हे सगळं न घेता मी फक्त एकच पारे घेतले. पाऱ्याने खड्डा खणणार आणि माती आहे ती मी हाताने काढेन. आलो, बसलो, थोडासा पाणी प्यायलो. चला झाडं लावायला सुरुवात करूया. मी आहे ना गेल्या वर्षी झाडं लावलेलं ना,
हे बघा तुम्हाला मी दाखवतो कशी झाली आतापर्यंत. हे बघा हे झाड आहे ना, हे गेल्या वर्षी लावलेलं. हे बघा आता बऱ्यापैकी आहे. आता पावसात पाणी भेटलं याला की चांगलं वाढेल. आता नवीन फुटवा पण इथे. तर चला आता लावूया. बऱ्यापैकी खड्डा झालेला आहे. पहिलं झाड आपलं लावून झालेलं आहे. हे बघा अशा प्रकारे लावलं आहे. त्याला सपोर्टला काठी लावलं आहे, बांधून ठेवलं आहे व्यवस्थित. आता काम करतो, सर्व झाडं लावतो पटापट आणि मग भेटतो तुम्हाला, आहे ना. काम करूया, पहिलं पटापट लावून घेऊया. गेल्या वर्षीची झाडं लावलेली ना ती पुन्हा दिसली. ती बघा, तुम्ही म्हणाल नाही तर काय म्हणाल, खोटे सांगतोय आम्हाला. तर हा बघा, हा गेल्या वर्षीचा आहे. बघा कसं झालं आहे. यावर्षी चांगला होईल तो. हे बघा इथे एक आहे, हा आणखी बघा इथे, आणखी तिकडे पुढे असेल. हा बघा, हा बघा मस्त झाला आहे. 2-3 वर्षामध्ये चांगले मोठे होतील. ॲक्च्युली काय माहिती आहे का, इकडे ही बघा मोठी मोठी झाडं किती वरती आहेत, त्यामुळे त्यांना वाढ तेवढी होणार नाही. तर ही झाडं थोडीशी मोठी झाली ना की मग या झाडांना काढून टाकणार बाकीच्या. तर मंडळी आपल्या आता झाडं लावून झालेली आहेत, पटकन झाली. तर आता आपण आलो आहे, हे बघा हे आपण हापूस आंब्याची खुंटी मारलेली रायवल आंब्याला. अशाच प्रकारे जसं आपण आता ही झाडं लावलीत ना, अशाच प्रकारे हे आंब्याचं रायवल आंब्याचं झाड होतं आणि त्याला मी हापूस आंब्याची खुंटी मारलेली आहे. तर झाले बघा कशी. एक आता 2 वर्ष होतील तिला, बऱ्यापैकी आता मोठे होते. मी त्यांना आता इकडे मागे येऊन फांदींना टेका वगैरे लावलेल्या आहे. तर आता खूप सारे वाढलेले आहेत फांद्या. हे बघा आता त्यांच्यावरती ना या वेळी वगैरे बघा चढत आहेत. हे बघा आता मी त्याला तोडून टाकतो, व्यवस्थित जरा करतो. हे फुटवे आलेले आहेत ना, हे रायवल आंब्याचे, ते काढून टाकावे लागतील. तर अशाच प्रकारे हे काटा रुतला मोठा, अगदी हारपार आहे बघा. अशा प्रकारे बुटातून काटा रुतला होता. तर अशाच प्रकारे हे रायवल आंब्यांना ही हापूस कलमाच्या बट मारायच्या आहेत, त्यासाठी मी हे आंबे लावतो आहे. तर अजून काही या जागेमध्ये झाडं आहेत, तर त्यांना यावर्षी मी बट मारणार आहे. पूर्वीच्या काळी ना इकडे आमची शेती असायची. त्यावेळी ती श्रीमंती शेतकऱ्याची, म्हणजे पैशाने श्रीमंत नव्हता, परंतु एवढी शेती करायची लोक. त्यांच्या घरामध्ये एवढं धान्य असायचं की विचारू नका. पूर्वी इकडे ही आमच्या जमिनीमध्ये नाचणी केली जायची. म्हणजे विचार करा, आता ह्या जमिनीमध्ये तुम्ही आजूबाजूला पाहिलात नाही बघा, आता काय आहे हे बघा, सगळं जंगल झालं आहे. आणि पूर्वी इथे शेती नाचणी केली जायची. मला आठवतं आहे, म्हणजे आम्ही लहान होतो तोपर्यंत इकडे शेती करायची. आम्ही शनिवार रविवारची सुट्टी असेल तेव्हा इथे खत टाकायला आम्ही यायचो. आणि खूप मजा यायची. आणि बघा टाईम किती चेंज झाला. आता आमच्या गावामध्ये ना म्हणजे शेती काही नेमक्या मोजक्या लोकांनी शेती केलेली आहे. आणि तेव्हा अशी परिस्थिती होती की जागा नाही भेटायची. तर आणि आता बघा किती टाईम बदलला, खूप चेंज झाला. तर आता पाऊस आलेला आहे, थोडा रिमझिम सुरुवात झाली आहे. तर ये जोरात आहे, पावसात जोरात आहे. एका बाजूला तिकडे काळे ढग दिसत आहेत आणि इकडे आता ऊन आहे. तर आज पुन्हा वाटतंय असा पाऊस पडेल असं. होप की पाऊस पुन्हा सुरू होईल. तर चला मंडळी, आता जवळजवळ ना 12:30 झालेले आहेत. आता आपल्याला निघायला हवं. मी 9:45 घरातून निघालो होतो, 9:45. लवकर लावून झाले आपले पटापट. तर आता रानामध्ये एक माणूस कोणी नसतो. पूर्वीच्या काळी अख्खं रान हे गजबजलेलं असायचं. गुरं असायची दांडाला, परंतु आता ना गुरं आहेत ना माणसं आहेत. गेली कुठे सगळी, गेली कुठे सगळी गेली मुंबई शहरांमध्ये गेली सोडून. शेती केली गावाकडे ना ती पूर्वीच्याच लोकांनी. बापरे, विचार करून ना अक्षरशः थक्क व्हायला होतं. म्हणजे आमच्या गावचा, म्हणजे इकडे आमच्या गावचीच परिस्थिती नाही, अख्ख्या पूर्वीच्या काळी सगळीकडेच तशी होती. म्हणजे पूर्ण हा परिसर आहे ना गावचा, तो सगळीकडे चारी बाजूनी शेती असायची. नाचणी, वरी, तीळ, भात. तर त्या काळी जास्त करून तांदूळ म्हणजे भात नसायचा, तर हरकाचा भात असायचा. हरीक असायचे, हरीक. आमच्या आजीने, आमची आजी शेती करायची तेव्हा तिने हरीक आहेत ना थोडेसे ठेवलेले जपून व्यवस्थित.
मला वाटतं ते मटक्यामध्ये वगैरे ठेवलेलं, त्यामुळे कित्येक वर्ष ते होते. आणि मग ते काय केलं माहिती आहे का, मातीचं तिने घरड बनवलं, घरड त्याला काय म्हणणार, जातं म्हणजे एक प्रकारे मातीचं जातं बनवला. आणि त्यावरती तिने असे भरडले. मला आठवते मी तेव्हा खूप लहान होतो. आणि मग त्यानंतरला मग त्याचं भात केला होता आणि तेव्हा आम्ही खाल्ला होता. मी पहिल्यांदा तेव्हा खाल्ला होता. त्याची टेस्ट थोडी थोडी मला आठवते. म्हणजे अशी एवढी आवडणारी नाही. म्हणजे आपण भात आणि हरकाचं भात दोन्ही ठेवले तर तुम्ही हरीक खाणार नाही, पण त्याची टेस्ट थोडीशी वेगळी होती, परंतु ते खूप पौष्टिक होतं. तर आता आपण आलो आहे तुमच्याशी बोलत बोलत दांड उतरलो आहे, थोडंसं गावाच्या जवळ येतो आहे. पूर्वीच्या काळी ना जायंट ट्री, मोठमोठी झाडं होती. हे बघा जायंट ट्री म्हटलं तर आता आमच्याकडे जवळपास हा एकच झाड आहे. हे बघा मोठा आहे. झाड कोणतं आहे ते तुम्ही सांगा कमेंट करून. आणि याच्यावरती कोनगा आला आहे. ते बघा तिथे वरती फांदीला कोनगा आहे, दिसतंय का, तो बघा एकच आहे. नाही तर भरपूर असतात कधी कधी, कारण का आता अशी मोठी झाडं राहिली नाहीत ना, तर मग एकाच झाडावरती वेगवेगळ्या फांदीला बरेच करतात कोनगे. पूर्वीच्या काळी असे जायंट ट्री भरपूर होते. इकडे पूर्वीच्या काळी कोळसावाले यायचे, कोळसा, तर कोळसा बनवण्यासाठी मोठमोठी झाडं तोडली गेली. दादा वहिनी, हो हो झाडं लावायला गेलेलं. हां इकडे वरती दाखलं झाडाला. अच्छा अच्छा. तुम्ही एकटेच हो एकटाच. इथे झेंड्यापासून बघून येतो जरा कल्ब वगैरे काय अच्छा बरोबर आहेत ना. हो ठीक. आमचे निलेश दादा आलेत मुंबईवरून, आजच आले असतील बहुतेक. आणि ते पण चाललेत त्यांची झाडं बघायला, कलमं लावलेली ना ती बघायला गेलेत. तर आता शहरांमध्ये माणसं राहतात, त्यामुळे अशा प्रकारे शेतीकडे लक्ष द्यायला लोकांना वेळ नाही. तर जेव्हा पण येतात काही लोक, ते झाडं लावलेले आहेत त्याच्याकडे नजर मारून जातात थोडंफार. परंतु पूर्ण लक्ष ठेवता येत नाही, कारण ते पॉसिबलच होत नाही. कधीतरी येणार आपण, तर मग नाही शक्य होत. आलो आता गावाकडे. हो काय करताय? झाडं लावा गेलेलो. आंब्याची रोपं पिशवीत बनवली होती ना, ती लावायला गेलो होतो. हो धाकट्या झाड्यावर. काय काही हां आणा आणा. हो हां हो इकडे वरती नव्हतं आलो आई जास्त. हो चला. तर मंडळी आता घरी आलो आहे. तर अशा प्रकारे आज आपण 10 झाडं लावली. गावातून आलो त्यामुळे लेट झालो, जवळजवळ आता 1:30 वाजला आहे. मग गावातून आलो की कोणी ना कोणतरी भेटतं. तर अशा प्रकारे आता गावाकडे सध्या हे वातावरण आहे आणि पाऊस तर नाही आहे, बऱ्यापैकी ऊन आहे. तर चला मंडळी, अशीच भेटणार आहोत आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मंडळी स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅप्पी राहा. चला तर बाय.